खूप अभिनंदन आपण देऊयात, खूप साऱ्या शुभेच्छा आणि पराभूत संघांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात, कारण आज संपूर्ण दिवसभर HR वॉरियर संघाने मात्र सर्वोत्तम खेळ केला, या स्पर्धेची मेगा फायनलची फेरी गाठली आणि त्यानंतर कालच्या संपूर्ण दिवसभरातून जर आपण पाहिलं तर नो पॅकर्स या संघाने या स्पर्धेची मेगा फायनलची फेरी गाठली. तर काही क्षणातच आपण वळूयात या सामन्यातील राहुल आणि आयुष. तर या ठिकाणी काही वैयक्तिक पारितोषिक आलेले आहेत. बबूल, आयुष आणि राहुल या तीनही खेळाडूंना विनंती की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपल्याला कॅश प्राइज आदिलबाई यांच्याकडनं प्रत्येकी कॅश प्राइज 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. तर तीनही खेळाडूंना विनंती आहे आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण फायनल प्रेझेंटेशन कडे या ठिकाणी वळणार आहोत. मेगा फायनलचा सामना आपण पाहिला, नो पॅकर्स विरुद्ध HR वॉरियर्स. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हॅपी कॅप्टन बबुल भगत, अ बिग स्माइल ऑन हिज फेस. अमित पाटील अर्थातच अमित भगत अर्थातच बबुल भगत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट रोडपाली स्पोर्ट्स, श्याम स्पोर्ट्स रोडपाली. तर आदिलभाई यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी कॅश प्राइज प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राहुल, तर मी सन्माननीय तुषारदादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या तीनही खेळाडूंना मात्र सन्मानित करायचं आहे. ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब, युवा नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अमित भगत कॅश प्राइज, आदिल खान साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर राहुल आपण यायचं आहे आणि आयुष एक युवा खेळाडू आहे, उभरता चेहरा आहे आणि खरं तर नो पॅकर सारख्या मोठ्या संघामध्ये खेळत असताना कॉन्फिडंट लेवल एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच या खेळाडूची पाहायला मिळते. यानंतर राहुल यांना विनंती आहे, राहुल आपण देखील यायचंय. तर आदिल खान साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या तीनही खेळाडूंना आणि हे पारितोषिक दिलं जातं आदरणीय तुषारदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. तर पुढील प्रेझेंटेशनकडे आपण वळणार आहोत. सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती करणार आहोत. खरं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा या विभागातील कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय राजेंद्रजी शर्मा साहेब यांचा आपण शुभ सन्मान, नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी महेशजी पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. वस्त्रालंकार, माहिती उबदार शाल आणि त्याचबरोबर श्रीफळ देऊन या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय राजूशेठ शर्मा साहेबांचे या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. यानंतर पुढील सन्मान आपण या मंचावरती करतो आहोत. आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय प्रदीपजी ठाकूर साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी पुनश्च एक बार महेशजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. खरं तर क्रिकेट या खेळाशी नेहमीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्यांचं नेहमीच महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान राहतं ते आदरणीय प्रदीपजी ठाकूर साहेबांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय दिनकर दादा पिपेटा यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान आपण स्वीकार करावा. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी अमितजी सुरडकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. खरं तर काळभैरव क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, कळंबोली क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान आणि आज बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेणारा
कन्स्ट्रक्शनचे ते सर्व आहेत आदरणीय दिनकरजी बोबेडा. त्यानंतरचा सन्मान आपण आमच्या मंचावरती उपस्थित तर आमच्या मंचावरती उपस्थित तर गुड्डू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. आणि आमच्या मंचावरती उपस्थित डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचं सर, आपला शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. तर सन्माननीय डॉक्टर साहेबांचा मात्र या मंचावरती शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. गुड्डू आमचे प्रमुख आयोजक देखील आहेत प्रीतम पाटील. गुड्डू यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण पाहतोय. यानंतर पुढील सन्मान आपण घेऊयात. आरपीएलचे आयोजक देखील आहेत. नक्कीच या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही स्पर्धा नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय खेडकर साहेब, दिव्यदासजी खेडकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आय थिंक नेक्स्ट वीकमध्ये देखील एक क्रिकेट खेळाडूंसाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे दोनही आयोजक आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, आदरणीय राजेंद्रजी शर्मा साहेब आणि त्याचबरोबर देवीदासजी खेडकर साहेब यांच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला नक्कीच येत्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. खरं तर युवा नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. त्यानंतर सन्माननीय राजेंद्रजी शर्मा साहेब यांना विनंती असेल की आपला देखील शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि मी महेशजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान या मंचावरती करावा. खरं तर अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय. या सन्माननीय पाहुण्यांचं खरं तर एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे शर्मा साहेब, आणि त्यांचा सुपुत्र देखील आपण या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये पाहिला. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय गोदारा साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर भीमजी गोदारा साहेब आपण यायचा आपला शुभ सन्मान अमितजी सुरडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. खरं तर ही परंपरा आहे, ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढील सन्मान आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय पुरुषोत्तम साहेब, आदरणीय पुरुषोत्तम साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. सर पुरुषोत्तम साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. आणखीन एक आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवली, त्या सन्माननीय पाहुण्यांचा देखील शुभ सन्मान. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं ते सन्माननीय आदिल खान साहेब, आदिलभाई यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूया. खरं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जितक्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धांमध्ये आदिलबाईंचं नेहमीच महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान राहिलं आणि या स्पर्धांनाही यशस्वी करण्यासाठी आदिल खान साहेबांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर सिटीजन मेडिकोचे सर्व हेमंतभाई चौधरी यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. तर हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की महेशजी पवार आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. खरं तर करोनासारख्या भीषण काळामध्ये जिथे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सिटीजन मेडिकोचं कार्य हे अतिशय उल्लेखनीय राहिलं आणि सिटीजन मेडिकोचे सर्व हेमंतभाई यांचा मात्र शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहिला. पुढील सन्मान मैत्रीच्या दुनियेमध्ये ज्यांची खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख आहे, स्वप्नीलजी जाधव यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि अनिकेत यांना विनंती आहे या स्पर्धेचे सर्व तर स्वप्नील जाधव यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अमितजी सुरडकर आणि अनिकेतजी पाटील जे आयोजक आहेत या स्पर्धांचे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मंचावरती नक्कीच पाहतोय. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि यानंतर जाऊयात या स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच तर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच
नो पॅकर्स. नाही याने 2 विकेट घेतल्या राहुलने तर 6-4-6 पण मारला. आमचे MTCचे टेक्निशियन MTCचे टेक्निशियन प्लीज आपण थोडंसं सपोर्ट करा. MTC लाईव्ह चे टेक्निशियन गायकवाड सर या थोडंसं. तर मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो पॅकर्स संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा राहुल ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर राहुलला विनंती आहे की आपण यायचं आहे आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते डॉक्टर रत्नराज साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते फायनलच्या मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला आपण ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूचा एक वेगळा दरारा एक वेगळा दबदबा आपण नेहमीच पाहिलाय. कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपल्या 11 खेळाडूंसह आपण समोर यायचं आहे. नो पॅकर्स संपूर्ण टीम आमच्या मुख्य मंचाच्या समोर या आणि HR वॉरियर्स आपण देखील. तर पुढील पारितोषिक बेस्ट फिल्डर अर्थातच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय तर मी आदरणीय दिनकर शेठ पिपेडा साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करायचं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरं तर बरीचशी नावं आमच्या समोर आली परंतु यष्टांच्या मागून ज्यानं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण सर्वाधिक महत्त्वपूर्ण योगदान राहिलं अमित भगत अर्थातच बबूल ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि आदरणीय दिनकरजी पिपेडा साहेब DG कन्स्ट्रक्शन पिपेडाचे सर्व यांच्या शुभास्ते मात्र या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. अमित भगत खरं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे परंतु या ठिकाणी फलंदाजी बरोबरच यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये मात्र महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. पुढील पारितोषिक आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर मी गोदारा साहेब आणि त्याचबरोबर राजेंद्रजी शर्मा साहेबांना विनंती करतो की एकत्रितपणे आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. खरं तर कळंबोली क्रिकेटला मिळालेलं हे वरदान आहे आणि भविष्यातील एक चांगला वेगवान गोलंदाज आपण नक्कीच पाहू शकतो. एका युवा गोलंदाजाची निवड होते आणि तो युवा गोलंदाज आहे नो पॅकर संघाचा आयुष ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या कारण हे फ्युचर आहे कळंबोली क्रिकेटचं आणि एक वेगवान तेच तर राज गोलंदाज इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना आय थिंक अंडर एजचा खेळाडू आहे अंडर 18चा हा खेळाडू आहे आणि अशा प्रकारचे खेळाडू तयार करणं हीच तर या स्पर्धा आयोजित करण्यापाठीमागची सर्वाधिक महत्त्वाची संकल्पना असते. तर आयुष ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय देवीदासजी खेडकर साहेब आणि त्याचबरोबर सिटीजन मेडिकोचे आमचे हेमंतभाई चौधरी या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. मित्रांनो कोण असेल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हु इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एक आवाज आला पाहिजे.
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खेळाडूची निवड या ठिकाणी जरूर होते आणि यस या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो HR वॉरियर संघाचा राहुल. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो राहुलसाठी. खरं तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर आणि मालिकावीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रदीपजी ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचंय. मित्रांनो, ज्या खेळाडूनं आपला संघ मेगा फायनल पर्यंत आणला, ज्या खेळाडूनं फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं, तो खेळाडू ठरलाय ज्यानं ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये रोडपाली संघाला एका वेगळ्या उंचीवरती नेलं. अमित भगत अर्थातच बबूल ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नो पॅकर्स पक्के मित्र दोनही जर आपण पाहिले तर डेडिकेट केलं जातं. येस, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी या ठिकाणी डेडिकेट केली जाते ती आपल्या संघातील खेळाडूला. खरं तर ही एक वेगळी ओळख आहे अमित भगत अर्थातच बबूल यांची. परेश खडके ज्यावेळेला आपल्या सुरुवातीच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये होता त्यावेळेला त्या खेळाडूला मी म्हणेन एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याला जास्त संधी दिला आणि आज तो खेळाडू मात्र एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बबूलने असे अनेक खेळाडू घडवले आणि त्यातीलच एक खेळाडू आपण या ठिकाणी या मंचावरती पाहतोय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय हे अविस्मरणीय क्षण आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. त्यामुळे अनिकेतजी पाटील यांचं देखील आपण विशेष कौतुक या ठिकाणी करूयात. आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि हे वितरित करण्यासाठी मी आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन. ऑल आवर रिस्पेक्टेड गेस्ट, आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे एकत्रितपणे हे पारितोषिक वितरित करायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर ज्या संघाने आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ केला तर ऑल टीम HR वॉरियर टीमच्या संपूर्ण टीम स्क्वॉडला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो HR वॉरियर संघासाठी देखील झाल्या पाहिजेत. राहुलजी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा JP असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आमचे सोमवीर सर असतील, बरेचसे असे खेळाडू की ज्यांचा नामोल्लेख या संघामध्ये केला जाईल. आज संपूर्ण दिवसभर मात्र कमालीचा खेळ राहिला HR वॉरियर्स संघाचा, जो ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आमचे सर्व सन्माननीय पाहुणे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय राजू शेठ शर्मा साहेब असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब असतील, त्याचबरोबर देवीदासजी खेडकर साहेब असतील, राजेंद्रजी शर्मा साहेब असतील, प्रदीपजी ठाकूर साहेब असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, दिनकरजी पुबेडा साहेब असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गोदारा साहेब असतील आणि सन्माननीय पुरुषोत्तम साहेब असतील. या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जातो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी असणारा HR वॉरियर संघाला सन्मानित केलं जाते. आणि यानंतर मित्रांनो या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरला आहे खरं तर नो पॅकर संघ. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेत्या पदाचा करंडक आणि मानकरी ठरला आहे तो नो पॅकर्स स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ लेड बाय अमित भगत. खरं तर ही स्पर्धा आदिल खान साहेब यांच्या देखील खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी नो पॅकर्स. आपल्या स्क्रीनवरती मात्र हे दृश्य आपण नक्कीच पाहू शकता. MTC लाईव्ह
च्या माध्यमातून हा पारितोषिक वितरण सोहळा आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि ही ट्रॉफी प्रदान करत असताना आपण आमचे सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचा हा फायनल प्रेझेंटेशन प्रथम क्रमांकाचा मानकरी. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. तर आदिल खान साहेब यांचा हा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. या संघाचे सर्व पॅकर आदरणीय आदिल खान साहेब. तर नक्कीच आदिल खान यांच्याशी आपण संपर्क करूया. आदिल खान सर, कैसे लग रहा है, क्योंकि क्रिकेट के लिए काफ़ी बड़ा योगदान रहा है आपका और देखिए हमारे टीम के पूरत करते हुए, तो कॉन्ग्रेचुलेशन. देखिए ये हमने कई बार देखा है. आज इसको बोलने लगा सर. तर अमित, काय म्हणाल, एकूण टीमला काय संदेश द्याल? ही स्पर्धा जिंकली. खरं तर यावर्षीच्या क्रिकेट सीझनला थोडक्यात आता शेवटच्या दिशेने आलेलं आहे. ग्रामीण क्रिकेटवरती आणि इंटर कॉलनी क्रिकेटवरती तुम्ही कसं कॉन्सन्ट्रेट करता? या मैदानावरती तुम्ही बऱ्याच सरावामध्ये देखील आम्ही पाहिलं. तर काय म्हणाल एकंदर या स्पर्धेबद्दल आणि या यशाबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली झाली, अनिकेतने खूप चांगली घडवली आणि शेवटची होती तर लाईव्ह ठेवली तर खूपच मजा आली. आणि ग्रामीण आणि जर इंटर कॉलनी बघाल तर खूप मोठं अंतर आहे सर, खूप म्हणजे खूपच मोठं अंतर आहे. हा कसा आपल्या रोजच्याच प्लेयर आहेत, आपल्या रोजच्या प्लेयर्स खेळायचे आणि यावर्षी आमचा गेम खूप चांगला झाला. सर स्टार्टिंगला असं वाटलं होतं की आम्ही एक पण फायनल नाही मारू शकत, एकदम टीम आमची गेली होती, पण आणि पॅकर पण नव्हते आम्हाला. पण धन्यवाद देईन मी आदिल व्हायचं की त्यांना एंड मोमेंटला आम्हाला पॅकर केलं, त्यांचेही खूप धन्यवाद. आणि आमची कैशान स्पोर्ट्स असेल खूप सपोर्ट केला, अनिकेत असेल, सागर पाटील इथे आमचे सगळे प्लेयर खूप आम्हाला चांगला सपोर्ट केला. आणि मी सगळ्या टीमला एकच सांगेन की असाच चांगला क्रिकेट खेळत राहा. पुढच्या वर्षी कुठला वाद होता कामा नये आणि पुढच्या वर्षी अशीच चांगली टुर्नामेंट होईल हीच अपेक्षा. अमित, वन लास्ट क्वेश्चन. आय थिंक नेक्स्ट वीकमध्ये आदिलभाई यांची पंच ट्रॉफी नावाची आय थिंक एक मोठी टुर्नामेंट येते. त्याही टुर्नामेंटमध्ये तुमचा संघ देखील आम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे विजयाचा प्रयत्न असेल का आणि कशा प्रकारची तयारी असेल? तयारी विजयाचा प्रयत्न आहेच तो सर. दरवेळी सगळे संघ चांगलेच असतात, तर सगळेच जिंकायसाठीच येतात. तर नक्कीच प्रयत्न असतील, चांगली टीम बनवायचा प्रयत्न करेन मी, जेवढी चांगली आहे तेवढी बनवेन. तर नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि हे होते अमित भगत, अर्थात बबूल. आणि बबूलबद्दल आपण नेहमी म्हणतो की बबूल पैसा वसूल. आज मात्र त्यांच्या पॅकरला त्यांना खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं चॅम्पियन बनवलं आणि एक आनंद उत्सव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. ही स्पर्धा आणि हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी भेटूया याच जोशामध्ये आणि याच उत्साहामध्ये. तोपर्यंत